सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि या जुन्नर तालुक्याचे कार्यक्षम दमदार युवा आमदार आदरणीय कार्यसम्राट आमदार अतुलजी बेनके साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित समुदायाला या ठिकाणी संबोधित करायचं आहे. मंगरुळकर, आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत करायचंय. आदरणीय आमदार साहेबांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. आणि मंगरुळकर, आपण टाळी कशी वाजवतो? एक हात वरती, दुसरा हात वरती आणि जोरदार टाळी आमदार साहेबांसाठी आपण सर्वांनी वाजवायची आहे. क्या बात है. धन्यवाद आदरणीय आमदार साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो. आज ज्यांची जयंती आहे ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रती विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रती नमन होतो. आणि आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय अजितदादा पवार त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजचा सुंदर कार्यक्रम आपण मंगरुळ गावामध्ये आयोजित केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आदरणीय राजाराम महाराज जाधव येथे उपस्थित आहेत. महाराज मला म्हणतात, अरे किती सत्कार, यांनी आपलं उठा भाषा काढायला बोलवलं काय? तर ते परत म्हणले त्याचं कार्य तेवढं मोठे, त्याला आपण काय करणार? असो आदरणीय आपले सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर खिलारी साहेब, आदरणीय पवारताई, गावच्या सरपंच मनीषाताई खिलारी, आदरणीय अशोक नाना, वल्लभ शेळके सर, सरपंच आपले बाळासाहेब खिलारी, गावचे तलाठी मॅडम, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी. आज इथं गावात आल्यानंतर मनीषाताई तो सरपंच आहे, पण महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदाच एका गावाला दोन सरपंच. तिथे सरपंचकडे आहे. जसं महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादा, तसे आमचे माऊली खराडे आणि सुनीताताई लामखडे. आज आता या गावात इतके कार्यक्रम गावच्या सहभागाशिवाय शक्य होऊ शकत नाही. पवित्र असं मारुतीरायाचं मंदिर पूर्वीपासूनचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. इथले चौकातले कार्यक्रम, चौकाचा सामुदायिक शुभविवाह सोहळ्याचा कार्यक्रम असेल, आपले राष्ट्रपती पुरस्कार विजेते बापू लक्ष्मण लामखडे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम असेल, तेव्हापासून हे मुख्य चौक आणि आपण हे मारुतीरायाचं मंदिर आपण पाहतो. त्यानंतर गावाने हातात घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर बांधणं आणि होडगे साहेब एखाद्या गावाला एवढं रेटल का, हा आमच्या मनामध्ये प्रश्न पडला. आणि ह्या गावाने हे मंदिर तर बांधलंच, पण त्याला मदत करण्याचं भाग्य मला असेल, डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना असेल, आम्हाला त्याच्यामध्ये हातभार लावता आला. शेवटी हे गाव वल्लभशेठ बेनके साहेबांचं गाव म्हणून असं ओळखलं जातं. या गावाने आमच्या बेनके परिवारावर खूप आतोनात प्रेम केलेलं आहे. म्हणून हे करत असताना आम्ही आमचं गौरव किंवा उदय गर्व सांगत नाही. आमच्या पदरात तो योगा, आमच्या पदरात ते भाग्य की ह्या मंदिराच्या कामाच्या निमित्ताने आम्ही काहीतरी करू. ज्ञानदा विद्यालय इथं स्थापन झाल्यानंतर एक वेगळं नातं या गावचं आपलं झालं. शिक्षण संस्थेच्या जबाबदारीबरोबर पालक म्हणून, ग्रामस्थ म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपली जबाबदारी अत्यंत चोख पद्धतीने बजावलेली आहे. आपण शाळेची इमारतीसाठी असेल, शाळेच्या बससाठी असेल, आता ही जी लोकार्पण तुम्ही जे करतायत, तुमचा शाळेच्या बद्दल प्रेम, तुमची पुढची पिढी चांगली घडावी, संस्था गरजेचा आपण पण हातभार लावावा, त्याच्याकरता इथं बस दिली. संस्थेच्या वतीने आभार तर मानतोच, पण या शाळेच्या बसच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये संस्थेचा पण मोलाचा वाटा असेल एवढं मात्र ग्रामस्थांना मी निश्चित प्रकारे सांगेन. आता महाराष्ट्रातल्या अनेक गावं जे आहेत ज्यामध्ये सौर ग्राम हे प्रकल्प गावोगावी आता चालू आहे. महाराष्ट्र शासनाने काही गावं निवडली, पण गावाने इनिशिएटिव्ह घेऊन आपलं गाव सौर ग्राम करण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांनी, सरपंच असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील,
दोन्ही खिलारी साहेब असतील, आपण सर्वजण असेल, इनिशिएटिव्ह घेऊन एवढ्या पुढच्या क्रमांकावर महाराष्ट्रातलं आजचं सौरग्राम मधलं एक नंबरला गाव कुठलं असेल तर ते मंगरूळ आहे. याचा आनंदाने आणि याचा अभिमान आम्हाला निश्चित प्रकारे वाटतो. का करतोय आपण? लोकांना विजेच्या बिलापासून मुक्त करण्यासाठी जी आपली एमएससीबीची वीज आपल्याला लागणार आहे ती अधिकाधिक दाबाने आपल्या शेतीसाठी चांगल्या प्रकारची उपलब्ध व्हावी, या परिसरातला लोड कमी व्हावा आणि जे सुलभ एक चांगल्या प्रकारचं प्रत्येक कुटुंबाला आनंद वाटतो. हा काय गटतटाचा विषय नाही, हा कुठल्या पक्षाचा किंवा राजकारणाचा विषय नाही. पण लोकांच्या प्रती काम करत असताना सरकारच्या योजना आपल्या दारात आणण्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून अनुदान देऊन एक चांगल्या प्रकारची सबसिडी आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारची मिळण्यासाठी ते कार्य करत. मी खजिरे साहेबांना विचारलं की संपूर्ण गाव सौरग्राम करायचं असेल तर तुम्हाला किती युनिट लागणार आहे? त्यांनी मला सांगितलं 200 किलोवॅट एवढे युनिट लागणार आहे आणि त्याकरता गावामध्ये प्रत्येक ग्रामस्थांची जर टोटल केली तर जवळपास 2 कोटी रुपयाची सबसिडी फक्त मंगरूळ गावासाठी घेणार. हे एवढं मोठं कार्य आहे की ग्रामपंचायतची इमारत 1.25 कोटीची जी उभं केलेली आहे, ही ग्रामपंचायतची इमारत फक्त विटाची सिमेंटची किंवा तिथून देख टेकणापणा केला असं नाही, त्यातून एक विचार केलेला आहे. तो विचार काय आहे की गावातलं प्रत्येक कुटुंब या इमारतीवर जोडलं गेलं पाहिजे. गावातलं प्रत्येक कुटुंब त्याच्या जीवनासाठी त्याचं जीवन चांगलं होण्यासाठी या इमारतीबरोबर जोडलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची व्यूहरचना तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि तुमचा आभार मानतो. शेवटी दादा आपल्यात नाही, पण दादानेही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या इमारती उभी करण्यासाठी, अनेक रस्ते निर्माण करण्यासाठी, आता तर सुनेत्रा वहिनींनी जेव्हा ते खासदार होते, राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर खासदारकीचा त्यांना राजीनामा देऊन आता आमदार होणार होता. तर माझा खासदार फंड कसा आपल्याला युटिलाइज करता येईल त्याच्याकरता जास्तीचा पुणे जिल्ह्यात केला आणि पुणे जिल्ह्यात जास्त कुठे केला तो जुन्नर मध्ये केला आणि जुन्नर मध्ये सगळ्यात जास्त कुठे केला संभाजी तुम्ही राहू नका मंगरूळ मध्ये केला. तर त्याच्यामध्ये 2-3 कामं माझ्या लक्षात नाही, पण एक कुठलं तरी मुख्य चौकामधलं सभागृह, गवेश्वर नगर मधलं एक रस्त्याचं काम हे वहिनीने मंजूर केलं. मला सांगायचं असं की ही इमारत एवढ्या आव्हानातून उभी केली आहे. आज 1 ऑगस्ट महिना नाना हा क्रांतिकारांचा महिना आहे. तुम्ही खरोखर खिलारी साहेब तुम्ही सगळ्यांनी म्हणून एक चांगली क्रांती केली आहे. मी आज गेल्यानंतर सरपंचाची केबिन पाहिली, कॉन्फरन्स हॉल पाहिला, ग्रामविकास अधिकाऱ्याची आणि कर्मचाऱ्यांची रूम पाहिली. तुम्ही एक मोठा प्रश्न निर्माण केला, काय ह्या सरपंचाच्या केबिन मध्ये येण्यासाठी पुढे आता खूप मोठी स्पर्धा होणार. ती इतकी सुंदर त्यांनी केबिन केलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मला माहित आहे की जो काम करतो आणि कामाच्या मध्ये राम शोधतो त्या लोकांना पुन्हा एकदा जसं या गावाने मनीषा ताईला ते खुर्चीवर बसवलंय, वर्ष 6 वर्षांनी पुन्हा एकदा काम करणाऱ्या माणसाला जिथे सर ते तिथं बसवतील. आता मागे काय गडबड्या झाल्या ते आता ते काय जरा बुलबुल्या झाला ते सोडून त्या विषय. पण शेवटी काम करण्यामध्ये आपण आता सबसिडी आहे. या इमारतीला सोलर युनिट बसवलं बँक ऑफ महाराष्ट्राचे सबसिडी आहे. बँक ऑफ बरोडाने इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिली. बँकेकडून पैसे आणणं ही सोपी गोष्ट आहे का? ठीक आहे, त्यांचा सीएसआर फंड असतो, पण त्या सीएसआर फंडचा कुठल्याही कंपनी किंवा बँकचा आपल्या गावामध्ये आणण्यासाठी जो दुवा लागतो ते दुवा तुमच्या गावामध्ये आहे याचा अभिमान या गावातल्या प्रत्येक नागरिकाला असतो. शेवटी आपल्या तालुक्यातले अनेक अधिकारी आहेत, IAS बोटावर मोजणे इतकेच 1-2 आहेत. आपले ज्ञानेश्वर खिलारी साहेब IAS झाले,
अधिकारी मोठे झाल्यानंतर ठराविकच अधिकारी आपल्या गावाकडे मागे वळून पाहतात, नाही तर बाकीचे आहेत हम दो हमारे दो, हमारा बैंक, हमारा गाडी, हमारा बॅलन्स, पण हम काही जाएगी जाएगी. पण यांनी तसं केलं नाही. या मातीची, त्यांच्या आई वडिलांची आणि गावची शिकवण आहे. त्या संस्काराने आपण वाढलोय. आपण जर मोठं झालो असेल तर माझं एकट्याचं कुटुंब मोठं होणार नाही. मी ज्या गावात जन्माला आलो त्या गावातला प्रत्येक नागरिक मोठं झाला पाहिजे, ही भावना या किल्लारी कुटुंबाची आहे. म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम, किती कार्यक्रम आहे. अंगणवाडी असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, माध्यमिक विद्यालय असेल, त्यांच्या लायब्ररीसाठी योगदान. अंगणवाडीला कुकरच दे, पंखाच दे, प्रत्येक कुटुंबाला नारळाचं झाडच दे. म्हणजे नारळाचे झाड आता दिले, त्याचे नारळ कधी खायला भेटणार, त्याला भेटतील पुढच्या पिढीला. चांगला टिकला तर त्याला आताच मिळतील ते नारळ जाणार. म्हणून हा एक उदात्त जो हेतू आहे, हा आपल्या गावामध्ये जो होतोय, हा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. हा जो विचार आहे याला सलाम आहे. राज्यकर्ते येतील जातील, विकास कामं करतील, बदलत राहतील, पण हा विचार देणं हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि या कार्यक्रमातून हा संदेश जातो. आणि हा चांगला विचार ज्या विठू माऊलीने दिलाय, ज्या ज्ञानोबा रायाने दिलाय, तुकोबा रायाने दिलाय, ते विचाराला प्रोटोकॉल नसते. ते विचाराच्या कसे प्रोटोकॉल येतात. म्हणून काम करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कामाची बाजू पुरत नेण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केलं पाहिजे, असं मला इथं मनोगत व्यक्त करायचंय. मी जास्तीचे आभार मानक भिकाशेठ नायकुडे यांचे, की ज्यांनी पाण्याच्या टाकीसाठी जागा दिली. हल्ली जागा देणं हे कोण देत नाही, पण एक उदात्त हेतूने आमच्या गावासाठी जर पाणी जर पोहोचायचं असेल तर टाकीसाठी त्यांनी जागा दिली. त्याचबरोबर गवळेश्वर नगरच्या मंदिरासाठी रोहिदास शेठ नवले यांनी जागा दिली. ते त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो, की गावच्या संस्कृती जतन ठेवण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य इथे केलेलं आहे. शेवटी या गावात अजूनही पुढे काही कार्य करायचं असेल तर निश्चित प्रकारे वेगळ्या विकास कामांसाठी आपले गावचे आता प्रतिनिधित्व करणारे मनीषाताई खिलारी नवीन सरपंच झाल्यानंतर आम्ही सुनेत्रा वहिनींकडे तिथे भेटण्यासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर या खिलारी कुटुंबाचा सगळ्या आजपर्यंत कीर्ती, त्यांचा आदर्श सुनेत्रा वहिनींनी पण त्यांच्या समोर तो बोलून दाखवला. आता नवीन जमाची तरुण मुलगी सरपंच झालेली आहे. तिला सर्वतोपरी जिल्हा परिषद असेल, जिल्हा नियोजन असेल, त्याच्या माध्यमातून मदत करण्याची मी असेल, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असेल, विशेषतः आपले पालकमंत्री सुरेंद्रभाई पवार तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. एवढं त्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मिळून या गावाचा विचार हा इतर गावांनी पण आदर्श घ्यावा, अशा प्रकारचा विचार तुम्ही केलेला आहे. त्याकरता मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः ज्ञानेश्वर खिलारी साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो, की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे जेव्हा ते काम करतात तेव्हा कोणाला रोखायचं नाही, टोकायचं नाही, याच्यामध्ये कुठला पक्ष आणायचा नाही, कुठल्या नेत्यांच्या राजकारणात पडायचं नाही, कुठल्या गावच्या गटात तसाच न पडता माझ्या लोकांसाठी मला अधिकचा फायदा ओके आहे. रविवारी बर 2 मिनिटं. असं एक सुंदर कार्य ज्ञानेश्वर खिलारी साहेबांनी गावाच्या प्रती केलेलं आहे. तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते निश्चित प्रकारे हजारो मुला मुलींचा, प्रत्येक वयोवृद्धांचा हा दुआ, हा आशीर्वाद खिलारी परिवाराच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढेच पाहुणा मी व्यक्त करतो. आणि चांगल्या कामाच्या कायम पाठीमागे वंदनशील बेनके साहेब राहिलेत. आणि आज अतुल बेनके आणि आमचं सगळं पक्ष सुद्धा या गावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख मंडळाचे सांसद आदरणीय त्याचबरोबर संभाजीशेठ चव्हाण पंचायत समिती सदस्य या मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभस्ती प्रतिमेचं पूजन संपन्न होते. आज खरं तर पाहिलं गेलं तर
तर समाजरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. लोकसाहित्यामध्ये खरं तर त्यांनी बसा वारसा जोपासला आणि महाराष्ट्र राज्याला संपूर्ण भारत देशाला लोक साहित्याचा खरं तर आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी दान चांगल्या प्रकारे असणारा अभ्यास खरं तर त्यांच्या माध्यमातून या गावात